आणि त्या 9 एकर जागेवरचं आरक्षण उठवण्याचा घाट राज्य सरकार आणि महानगरपालिकेने घातलाय। त्याच्यामध्ये हरकती सूचना मागवल्या, एवढ्या महिन्यामध्ये आपल्याला हरकती सूचना द्यायच्या आणि हे सगळं आपल्याला रद्द करायचं, कारण जर एवढं मोठं 9 एकराचं मैदान आपल्याला परत मिळणार नाहीये। असं पाहिलं असेल 5 वर्षात 4.5 एकरमध्ये आपण इथं काय केलंय ते त्यासाठी पुणे शहर पर्यावरण शहराध्यक्ष नितीन जगताप यांना थोडक्यात या ठिकाणी बोलायला सांगेन, त्यानंतर मी विस्तृत बोलेल। नमस्कार, आज या ठिकाणी आपण का जमलोय हे सांगतो। आपल्या कात्रज डेअरी शेजारील सर्वे नंबर 132 पार्ट आणि 133 पार्ट याच्यावर जे खेळाच्या मैदानाचं आरक्षण आहे ते आरक्षण उठवून त्या ठिकाणी कात्रज डेअरी प्रक्रिया केंद्र याचा प्रोजेक्ट करण्यासाठीचं आरक्षण बदललं जाते। हे दोन्ही गोष्टी महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या वतीने चालू आहेत। त्याच्यासाठी शहर सुधारणा समितीमध्ये माननीय आयुक्तांनी त्याला हरकती घेण्यासाठी प्रस्ताव ठेवलाय। एक मागचा प्रसंग सांगतो। तळजाई टेकडीवर 1-2 वर्षापूर्वी अशीच गोष्ट घडली होती। त्यावेळी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या वतीनं तिथं मोठं आंदोलन छेडलं होतं। 109 एकराचं तिथं जे आरक्षण होतं त्या आरक्षणावर फार मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रिटीकरण होणार होतं। आम्ही अशाच प्रकारे सह्यांची मोहीम घेऊन आणि आंदोलन करून ते थांबवलं, ते कायमचं रद्द केलं। त्याच धर्तीवर आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी हरकती घेण्यासाठी सह्या द्यायच्यात, जेणेकरून आपण ते पुटअप करू पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पुणे महानगरपालिका ते राज्य शासनाकडे पुटअप करेल। हा प्रकल्प जो त्यांचा व्हायचा आहे तो रद्द होईल आणि महानगरपालिकेने जे पहिलं खेळाचं मैदानाचं आरक्षण ठेवलं ते तसंच राहील। त्यासाठी हा विषय आहे, म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगितलं। यानंतर मी वसंतदादा मोरे यांना विनंती करतो की त्यांनी या विषयातली सविस्तर माहिती द्यावी। धन्यवाद। आता ते आता जे लागायचं प्रदर्शन बाजी मंडळाला किती जागा का? अच्छा, आता नितीननी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या की कात्रज दूध डेअरी आणि हा पार्ट जो आपला आहे हा पार्ट म्हणजे हा एक जुनं कॉर्पोरेशन आहे जे कात्रज चौकापर्यंत होतं। म्हणजे आपला जो रिलायन्सचा मॉल आहे, रिलायन्स मॉल पासून हायवेची पलीकडची बाजू ही ग्रामपंचायत कात्रज होती, ही पण ग्रामपंचायत कात्रज होती, परंतु हे कॉर्पोरेशन होतं। पुणे महानगरपालिकेने ही समाविष्ट करून घेतलेली जागा आहे। साधारण आता विचार करा 1997 ला कात्रज गाव समाविष्ट झालं, तर आता 1997 नंतर आता जवळजवळ 26 वर्ष होत आली आणि याच्या अगोदर 10-15 वर्ष म्हणजे कदाचित भाऊ तुम्हाला आठवत असेल की इकडं ह्या भागामध्ये हा त्या काळात मला आठवतो मी शाळेत असताना हा जो भाग होता हा मला वाटतं तळजाई वसाहत झोपडपट्टी मतदारसंघ म्हणून होता। दीनदयाळ नगर वगैरे सगळे त्याच्यामध्ये होते। हा मोरेबागचा परिसर पण होता। तेव्हा साधारण 35-40 वर्षापूर्वी इकडे नगरसेवक होता पहिला। म्हणजे 35-40 वर्षापूर्वी ज्यावेळेस जुन्या पुण्याचा आराखडा झाला त्यावेळेस हे 9 एकराचं आरक्षण त्या ठिकाणी टाकलं गेलं। त्या टायमाला कात्रज दूध डेअरी तिकडे होती, ठीक आहे। त्या टायमाला आपण बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये भाग वाढलेला नव्हता आणि तिथं दूध प्रक्रिया केंद्र टाकलं गेलं। आरक्षण आपलं 9 एकरामध्ये मुलांच्या खेळण्यासाठी मैदान टाकलं गेलं। 9 एकरात आरक्षण, 3.5 हेक्टरच्या पुढे जागा आहे ती आणि त्या 3.5 हेक्टरवरती हे आरक्षण आहे। आज विचार करा 40 वर्षात जर ती जागा ही आरक्षण नसतं तर आता तिथं काय झालं असतं? जागा 40 वर्षापूर्वी दादा आरक्षित केली म्हणजे याचा अर्थ महानगरपालिकेने तिकडे प्रस्तावित ग्राउंड केलं होतं। हे आजपर्यंत बऱ्यापैकी लोकांना माहित पण नाहीये की ती आपण नुसतं म्हणतो की डेअरीची जागा, परंतु ते मुलांच्या खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड आहे, आरक्षण येते। आणि आता गेल्या मागच्या महिन्यामध्ये मला वाटतं कदाचित कधी ह्या लोकांना काय बोलावं, महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री अजितदादा पवारांनी एक पत्र दिलं इकडं की हे आरक्षण उठवून इथं दूध प्रक्रिया केंद्र करा। मग 40 वर्ष सांभाळायला कशाला लावलं? 40 वर्ष महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये ही जागा का ठेवली? तिचे भाव वाढावं म्हणून का? आता 40 वर्षानंतर जेव्हा या जागेचे भाव वाढले, आता तुम्हाला आम्हाला गरज मैदानाची आहे, याच्यामध्ये कुठला राजकीय हेतू नाहीये। तुम्ही विचार करा, हे जिथं आपण आता आहोत हे सुद्धा जवळजवळ 1994-95 ला ज्यावेळेस गजानन कीर्तीकर साहेब, कारण ही प्रॉपर्टी आमची मोऱ्यांची प्रॉपर्टी, माझ्या चुलतेची प्रॉपर्टी आहे। 95-96च्या टायमिंगमध्ये ज्या टायमाला गजानन कीर्तीकर साहेब युती शासन होतं आणि ते इथं मंत्री होते, त्यांनी मंत्री असताना हा TDR त्यांनी केले नाही।
तेव्हा ही जागा ताब्यात आली होती आणि तेव्हा ताब्यात आलेली जागा विचार करा, त्याच्यानंतर किती वर्षांनी वसंत मोरेंनी डेव्हलप केली. म्हणजे 95-96 साधारण ते 23 वर्ष, हे आत्ताचेच 23 वर्ष धरले आणि ते मागचे 5-6 वर्ष म्हणजे 29-30 वर्षानंतर मला ही जागा डेव्हलप करता आली. ही ताब्यात पालिकेच्या 30 वर्षापूर्वी आलेली जागा आहे. परंतु ही ताब्यात आल्यानंतर सुद्धा कुठल्याही नगरसेवकाने इथं काम दाखवलं नाही आणि ही जागा मला त्याच्यानंतर आता माझ्या नशिबाला आलं की मला हे डेव्हलप करता आलं. तुम्ही किती जण याचा फायदा घेता आता सध्या? भरपूर जण, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. आज तर मला वाटतं की रविवार आहे त्यामुळे आज थोडी संख्या कमी आहे. मी कंटिन्यू उद्यापासून 2-3 दिवस परत भारतीय विद्यापीठ रस्ता असेल, हा गार्डन असेल, कात्रज तलाव असेल किंवा आपल्या भागातल्या सगळ्या वंडर सिटीज एक मोठ्या मोठ्या सोसायटी असेल, याच्यामध्ये मी एक चळवळ उभी करणार आहे. या चळवळीमध्ये हे आरक्षण हे कुणाच्या बापाचं नाही, हे आपल्या बापाचं आहे. हे आपल्या पोरांचं भवितव्य पुढे घडणार आहे त्याच्यामधून. आज विचार करा, एक मैदान आपण इथं 1.5 एकरामधलं ठेवलं, तुम्ही तिथं आज या वयात सुद्धा तिकडे लगोरचे खेळायचं काम करताय. आपली पोरं कुठे खेळणार? मी हे करत असताना या 4.5 एकराचं मी पूर्णपणे प्लॅनिंग केलं. आज जर इथं मी 1.5 एकरामध्ये तेवढं मैदान ठेवलं नसतं तर आता पोरं तुम्ही थोड्या वेळाने येऊन पाहिलं, रविवारची पोरं क्रिकेट खेळतात, सगळे खेळ खेळतात, तुम्ही लोक खेळता. जर मी इथं सुद्धा काहीतरी वेगळं प्रस्तावित एखादं बहुउद्देशीय हॉल अमुक धमुक काहीतरी केलं असतं आणि त्याच्यामध्ये उत्पन्न चालू केलं असतं माझं, परंतु मला ते गरजेचं नव्हतं. मला तुम्ही या ठिकाणी खेळलं पाहिजे, तुमची पोरं या ठिकाणी खेळली पाहिजेत भविष्यात, म्हणून मी हे 4.5 एकर आहे तसंच ठेवलं. परंतु आज हे 9 एकर जागा, आज ह्याच्यापेक्षा डबल जागा झाली. आज हे 4.5 एकर आहे तर ती 9 एकर आहे. म्हणजे विचार करा, त्या 9 एकर जागेमध्ये जर आपले खेळाचं मैदान झालं तर किती चांगलं काम होऊ शकतं. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाला फक्त एवढीच जागा नाहीये. महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची शेकडो एकर जागा आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे मोठे मोठे डेअरी आहेत आणि एवढं सगळं असताना तुम्हाला हितच का तुम्हाला प्रक्रिया केंद्र करायचंय? आज जी लोक या श्रीराम दर्शन, सनशाईन, सावंत विहार फेज 4 पासून 3 पर्यंत जी लोक त्या भागामध्ये राहतात त्या लोकांना माहिती असेल कदाचित संध्याकाळच्या वेळेमध्ये किती घाणेरडा वास त्या डेअरीच्या माध्यमातून येतो, किती घाणेरडा वास येतो तिकडं. आता विचार करा, जर इथं परत मोठं दूध प्रक्रिया केंद्र अजून मोठं जर यांनी चालू करायचं घाट घातलं ते झालं, होणार नाही, 100% होणार नाही. हे फक्त कागदावरती आरक्षण उठवण्यासाठी. आज तो प्लॉट जर आपण पाहिला तर त्याच्या बाजूला आता मी माग केलेला रस्ता तो इथून आता वरच्या पार्लर पर्यंत कनेक्टिंग होतो, त्याच्या मागे राजाराम गॅस एजन्सी पासून झालेला नवीन डीपी रोड आणि त्याच्या पुढनं हा कचरा डेपो जे ह्या रस्त्याला 4 बाजूला रस्ते आहेत, 4ही बाजूला ह्या प्लॉटला. त्यामुळे मला वाटतं की कदाचित भविष्यामध्ये हे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघावरील जे बोके बसलेत ना दूध पेणारे, हे बोके भविष्यामध्ये या ठिकाणी एखादा मोठा मॉल टाकू शकतील आणि त्याच्यामधनं ह्यांच्या पुढच्या पिढ्यांची सोय करून ठेवतील. यांच्या पुढच्या पिढ्यांची सोय लोक करणार आहेत तिकडं आणि तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांनी कुठे जायचं, पोरांनी कुठे खेळायचं? ह्यांनी करावं ना, यांना जे काय करायचं त्यांनी प्रक्रिया केंद्र करा, अजून काय करा तुम्ही करा ना. गावभर सगळीकडे तुमच्या जागा पडल्यात, अतिशय कमी पैशामध्ये ह्या लोकांनी शेतकऱ्यांच्या जागा घेतलेल्या आहेत. या जागांवरती यांनी प्रक्रिया केंद्र करावं. मला वाटतं की बारामतीमध्ये मी मला तिकडचा संघटक केलेलं आहे माझ्या पक्षाने. मी ज्या वेळेस तिकडे बारामतीमध्ये जातो त्या ठिकाणचे प्रचंड मोठे मोठे रस्ते, त्या ठिकाणी जिकडे बघावं तिकडे गार्डन, तिकडे मोठे मोठे प्लेग्राऊंड. म्हणजे तुम्हाला बारामतीमध्ये हे सगळं पाहिजे आणि आमच्या पुण्यावरती का तुमचा डोळा? आमची आरक्षण जर आम्ही 40-40 वर्षापूर्वी आरक्षण टाकलेली आहेत, मग आरक्षण उठवण्याचा काय पालकमंत्र्यांना अधिकार आहे? तुम्ही पालकमंत्री कसे तरी इकडून तिकडून कसे तरी झालात, मग तुम्ही काय आरक्षण उठवण्याकरता पालकमंत्री झाला का? अरे या आज विचार करा, ह्या जागेमधून महानगरपालिका जो काही त्यांना पैसे द्यायचे असतील तर ते पैसे हे आत्ताचे रेट प्रमाणे द्यावे लागतील, बरोबर ना? आमचे महानगरपालिकेची बजेट 9,000 कोटी रुपयांचं बजेट आहे पालिकेचं. आज विचार करा, 2 वर्ष झालं कुठलंही आमचं अंदाजपत्रकच झालं नाही, कारण तुम्हाला पैसे नगरसेवकच नाहीयेत. नगरसेवक नसल्यामुळे किती पैसे वाचले असतील? घ्या ना तुम्ही 1,000 कोटी रुपये त्याच्यातून आणि ते आमचं आरक्षण आम्हाला ठेवा. तुम्ही रेडी रेकनर प्रमाणे 2 पटांनी घ्या, 3 पटांनी घ्या, 4 पटांनी घ्या,
त्या डिग्रीच्या मड्यावरती घाला ते पैसे, त्या सगळ्या संचालकांच्या मड्यावरती घाला. पण तुम्ही आमचं आरक्षण का उठवताय? आज हे आरक्षण जर उठलं तर भविष्यात लक्षात ठेवा, तुम्हाला आम्हाला पुढच्या पिढ्या माफ करणार नाही का? हे पोरांचं भविष्य, जे आपल्या पोरांचं भविष्य, हे सगळं खराब होऊन जाईल. कारण करोडो रुपये तुम्हाला मिळतील, जागा मिळणार नाही. मिळणार का जागा सांगा मला? कारण आपण काय मग काय आभाळात खेळायचं का? कुठं खेळायचं पोरांनी आपल्या पुढे भविष्यामध्ये? एक या ठिकाणचं आता दुसरं तिथं वरती जर पाहिलं तुम्ही वंडर सिटी पैसे, तर त्या ठिकाणी 2 एकर जागेचं आपलं स्कूल रिझर्वेशन होतं. प्रशासन स्वतःला पाहिजे त्या पद्धतीने प्रक्रिया राबवतोय. 2 एकर जागेमधल्या 1 एकर जागेमध्ये पाण्याच्या टाक्या केल्या. त्यावेळेस सुद्धा लोकांनी विरोध केला होता, परंतु मी त्याला थोडा माझा विरोध शांत ठेवला. का? कारण पाण्याची टाकी ही तुमच्या आमच्या सोयीसाठी होतीये. कारण भविष्यात या भागामध्ये ज्या मागच्या 30-40 वर्षामधल्या लोकप्रतिनिधींनी, माझ्या अगोदरच्या, यांनी इकडे नगरसेवक म्हणून स्वतःच्या पुढे नावं लावली, परंतु पाण्याची टाकी कुणी बांधली नाही. एक टाकी 2002 सालीवरती सच्चाई माता मंदिरावरती 10 लाख लिटरची झाली. त्याच्यानंतर एकही पाण्याची टाकी कात्रज परिसरात झाली नाही. एक 16 लाख लिटरची टाकी कात्रजच्या चौकात, तो पण संपवेल आहे, परंतु पाण्याची टाकी झाली नाही. म्हणून मी त्या टाकीला त्यावेळेस विरोध केला नाही. चला जाऊ द्या, 25 लाख लिटरची एक झाली, आता तिचं काम चालू आहे, 65 लाख लिटरची एक झाली. कारण ही गरज आहे आपली भविष्यामध्ये. जर पाण्याच्या टाक्या झाल्या तर आपला पाण्याचा प्रश्न पुढच्या भविष्यात सुटणार आहे. महानगरपालिका प्रशासन नुसतं सँक्शन करतंय, प्लॅन सँक्शन करतंय, परंतु त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांचा पाण्याचं काय? त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या रस्त्यांचं काय? त्या ठिकाणी येणाऱ्या मुलांच्या खेळण्याचं काय? त्यांची मैदानं कुठे आहेत? ह्याचा कुठलाही प्रशासन विचार करत नाहीये. व आपण या गोष्टी जागृतपणे आपल्या भागात कमीत कमी, जसं आता नितीनने सांगितलं की ताळजाई टेकडी प्रकल्प ज्यावेळेस चालू झाला, आम्ही दोघांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला. कदाचित आमचा सुद्धा आवाज दाबण्याचा बराचदा प्रयत्न झाला, परंतु आम्ही त्याच्यामध्ये लाईव्ह कंटिन्यू करत राहिलो. आज तुम्ही विचार करा, वसंत मोरेच्या टायमाला लाईव्ह करतो, 7.5 लाख लोक मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला फॉलो करतात. मला लोक त्या माध्यमातून, मला तुमच्या माध्यमातून, या लाईव्हच्या माध्यमातून मला सरकारपर्यंत आवाज पोहोचवायचा आहे की आमचा दक्षिण पुण्यातला नागरिक झोपलेला नाही. आमचा दक्षिण पुण्यातला नागरिक आज सुद्धा जागा आहे. ही चळवळ आज माझी पहिलाच लाईव्ह आहे. हा परवा दिवशी एक लाईव्ह आम्हाला तिकडे सरतच्या चौकात करायचं होतं, पण काही कारणास्तव मला नाही करता आला, म्हणून मी आज लाईव्हची चळवळ चालू केली. आपण सर्वांनी माउथ टू माउथ या चर्चा करत राहिलं पाहिजे की या आरक्षणाला आमचा 100% उठवण्याला विरोध राहणार आहे. कारण तुम्ही बघा, आता जाता येता आपण त्याच्याकडे लक्ष जाणार आपलं की हो, ही जागा आमची आहे, या आमच्या पोरांचं भवितव्य आहे, या ठिकाणी आमच्या पोरांचं भविष्य घडणार आहे, या ठिकाणचे इथं मैदान आमच्या पोरांसाठी झालं पाहिजे. 9 एकर जागा विचार करा, ही 4.5 एकर जागा आहे. 4.5 एकरामध्ये मला 3 पार्कमध्ये गार्डन करता आलं. 9 एकरामध्ये किती मोठं मैदान होऊ शकतं? आज आहे का आपल्या भागामध्ये एक तरी मैदान आहे का सांगा? प्रॉपर खेळण्यासाठी एक तरी मैदान ठेवलंय का? एक आरक्षण आपल्या, कारण परत या भागाचा आराखडा होणार नाहीये, जागाच नाहीये शाहू इकडं. भविष्यामध्ये ज्या नवीन समाविष्ट गावांचा, आता जी गावं समाविष्ट करून घेतली आपल्या उरावरती, आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहोत. तुम्हाला माहितीये पालेभाऊ, आज येवलेवाडी, आपल्या कोळेवाडीमध्ये मैदान होऊ शकतं का? जांभळवाडीत होऊ शकतं का? पिलारवाडी, मांगडेवाडी, गुजरवाडी, निंबाळकरवाडी या ठिकाणी मैदान होऊ शकतं का? कारण त्यांची गावठणं अतिशय छोटी छोटी आहेत. आपला भाग हा दक्षिण पुण्याचा सगळ्यात मोठा भाग हा आता समाविष्ट गावांना जोडलेला आहे. याच्यामध्ये 2 आंबेगाव सुद्धा आहेत. आता आंबेगाव मध्ये जागा राहिल्यात का तुमच्या? पण आता बिल्डिंग वरती बिल्डिंग बांधायची वेळ आली. तिकडं कुठं आता नवीन गाव समाविष्ट करून घेतलं, आरक्षण कुठं टाकणार? त्या बिल्डिंग पाडून आरक्षण करणार आहे का? त्यामुळे हे आरक्षण तुमच्या आमच्या हक्काचं आरक्षण आहे. याच्यासाठी आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे, पालकमंत्र्याला कळलं पाहिजे. या भागाच्या संसद रत्न म्हणून ज्या मिरवतात ना सुप्रियाताई सुळे, यांना सुद्धा कळलं पाहिजे, ताई याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला. तुमचा भाग आहे हा मतदारसंघ, बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. जर हे आरक्षण उठलं तर येणाऱ्या लोकसभेमध्ये सुप्रियाताईंना सुद्धा आपल्या भागातलं काय संदेश द्यायचा ते तुम्ही लोकांनी दिला पाहिजे. तुमचे ताई दादा तुमचं काय नातं असेल ते तुम्ही तुमचं बघा, परंतु आमच्या आरक्षणाला हात लावू नका. नाही तर काय भविष्यामध्ये, खरंच सांगतो मला, मी पोटतिडकीने बोलतोय की पुढे भविष्यात तुमच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही का? बिलकुल नाही. कारण इकडे 134 एकराचं आरक्षण राजीव गांधी उद्यानाचे,
दुसरं कुठेही आरक्षण आपल्याकडे एक आरक्षण मिळणार नाही आपल्याला. एकही अम्युनिटी स्पेस ही जागा सोडली ना फक्त आता ही 53 गुंठे जागा आहे. या 53 गुंठे जागेमधनं जे काय तुम्हाला 8-10 गुंठे आता मिळणार आहेत ते शेजारचं जी अम्युनिटी स्पेस म्हणून ह्याला सोडावी लागेल. त्याच्यात पण आता अम्युनिटी स्पेस पण कमी केली तुमची. आता जी काय होती % मध्ये ती पण कमी करून टाकली आहे. म्हणजे ही कुठेतरी आपल्याला 7-8 गुंठे फक्त आपल्याला वाढवून मिळणार आहे. त्याच्यानंतर या भागामध्ये कुठेही आपल्याला जागा वाढवून मिळणार नाहीये. 1 एकर जागा तिकडं मैदान राहिले वंडर सिटीचं, तिथं पण पाहिलं तुम्ही. मी तिथं सुद्धा मैदान सगळं करून घेतलं, परंतु त्या ठिकाणी सुद्धा या भागातल्या काही लोकप्रतिनिधींनी पोलीस चौक्या आणि MSCB जागा देण्याचा घाट घातलाय. जर अशा प्रकारे लोकप्रतिनिधी सुद्धा काम करणार असतील, जे पब्लिक रिलेटेड विषय त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शासकीय काम झालं नाही पाहिजे. कारण तिकडे जाऊन तुम्ही कुठे ज्या ठिकाणी शासनाच्या जागा आहेत त्या ठिकाणी जाऊन पोलीस चौक्या करा, त्या ठिकाणी MSCBचे मैदान करा, काय करायचं ते करा. त्या नॅन्सी लेक होमच्या बाजूला 10 एकर जागा पडली आहे बोंबलत. 10 एकर जागा कात्रजचा मसनवाटा म्हणून आहे. 10 एकर जागा आहे ती तळ्याच्या बाजूला राजीव गांधी उद्यान पासून नॅन्सीच्या अख्खी मागची. त्या ठिकाणी सुद्धा 2018-19ला त्या जागेमध्ये सुद्धा राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन केंद्राच्या जागेमध्ये ती जागा मान्य करून टाकली होती. त्या टायमाला नॅन्सीवाले जागृत होते. तिथं फार मोठ्या प्रमाणात येरवड्यामधून लोक आली. त्यांनी ती जागा डायरेक्ट ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. त्या लोकांनी मला सांगितलं, मी जागेवरती पोलीस बंदोबस्त घेऊन गेलो आणि सगळे तिथं लोकांनी जे ताबे टाकले होते ते सगळे ताबे उठवून टाकले. म्हणजे विचार करा, त्यावेळेस सुद्धा मी 18-19ला तिथे जागा नसतो, तर आज त्या 10 एकरामध्ये तिकडं सगळं. इकडचे आमदार काय करतात, खडक वस्त्याच्या आमदारांनी तिथं सुद्धा MSCBचा ट्रान्सफॉर्मर सुचवलाय. अरे म्हणजे तुम्ही जागा दिसल्या तुमच्यापाशी, कुणी काही येऊन सांगितलं की ह्या त्या 10 एकर जागेवरती एखादं चांगलं काहीतरी होऊ शकत नाही का? ह्या 9 एकर जागेवरती चांगलं काय होऊ शकत नाही का? पब्लिक रिलेटेड विषय घ्या ना तुम्ही. मी जर ठरवलं असलं या 4.5 एकरामध्ये, तुम्ही विचार करा, ज्या टायमाला मी 2012ला पुणे शहराचा विरोधी पक्षनेता झालो, मला माझ्या पक्षाने संधी दिली. त्या टायमाला मी ह्या प्रभागाचा नगरसेवक नव्हतो, मी कात्रजचा नगरसेवक होतो. 2007 ते 12 आणि 12 ते 17 10 वर्ष मी त्या भागामध्ये नगरसेवक होतो. मी ह्या भागात नव्हतो, परंतु माझी त्यावेळेची दूरदृष्टी मी त्या टायमाला पाहिलं. कारण हे स्कूल रिझर्वेशन होतं 4.5 एकराचं. आज सुद्धा काढून बघा, 2012 पर्यंत हे स्कूल रिझर्वेशन आहे. परंतु 2012ला जेव्हा मला विरोधी पक्षनेता म्हणून पुणे शहराचा काम करण्यामध्ये संधी मिळाली, त्या टायमाला ह्या DP फायनलला होता. समाविष्ट 1997च्या नंतरचा DP जो होता तो ह्या भागाचा हा महानगरपालिकेमध्ये प्रस्तावित होता. आणि तो DP प्रस्तावित असताना सगळ्या पुणे शहरातल्या अनेक गटनेत्यांनी, अनेक नगरसेवकांनी त्यांच्या भागातले मॅटर घेऊन आले. मला लाईव्ह मध्ये बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, लक्षात ठेवा. सगळे त्यांनी त्यांचे विषय घेऊन आले आणि विषय घेऊन येऊन तिथं दाखवलं, माझं हे कन्वर्ट करा, माझं ते कन्वर्ट करा, माझं हे आरक्षण बदला, माझं ते आरक्षण बदला. परंतु त्या टायमाला वसंत मोरे त्यांच्यामध्ये एकटा असा होता की ज्याने सांगितलं या 4.5 एकराचं स्कूल रिझर्वेशन बदलून मला गार्डन रिझर्वेशन करा. कारण आसपास सगळ्या शाळा आहेत, वरती सुद्धा 2 एकराचं रिझर्वेशन होतं सैनिक स्कूलचं, हे वंडर सिटीचं. हे आता शासनाने 1 एकर जागेत उठवलं आणि 1 एकर जागेमध्ये पाणी येणं हे प्रस्तावित केलं. आता 1 एकरात दुसरं काम करायचं चालू आहे. परंतु मी त्या टायमाला या 4.5 एकराचं आरक्षण हे गार्डन झालं पाहिजे म्हणून मी त्या टायमाला माझा प्रस्ताव दिला आणि त्या टायमाच्या नगरसेवकांच्या मी सह्या घेतल्या. त्याच्या कल्पनादेव तोरवे असेल किंवा अभिजित कदम असेल, या दोघांच्याही मी त्यावेळेस सह्या घेतल्या आणि मी हे आरक्षण बदललं. आणि भविष्यात 2017 साली हा प्रभाग मला जोडला. म्हणून मला नाही तर या ठिकाणी पालिका कायम एक शहरा द्यायची. या ठिकाणी स्कूल रिझर्वेशन असल्यामुळे कुठलंही गार्डन करता येत नाही. 12ला मी हे पूर्ण केलं, 12ला मी इकडे हे आरक्षण बदललं, हे गार्डन रिझर्वेशन केलं आणि म्हणून मला 17 पासून पुढे ही कामं 1-1.5 वर्ष 1.5 वर्षामध्ये पुढे करता आली. हे भविष्याचा वेध मी त्या टायमाला घेतला होता 2012 साली की इथं मला काहीतरी वेगळं करता येईल, माझ्या पूर्वजांच्या जागेमध्ये मला गार्डन करता येईल. आज शेकडो हजारो लोक याचा फायदा घेतात. आज हेच सगळ्या गोष्टी मला भविष्यात तुम्हाला दाखवायच्या आहेत. ज्या ठिकाणी आपण राहता त्या ठिकाणी आपण ह्या विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा केली पाहिजे. मला वाटतं मागच्या बाजूला इकडे आपण सह्यांसाठी कागद ठेवलेली आहेत. आपल्या त्याच्यामध्ये वेळ जाऊ नये. ज्या लोकांनी सह्या केलेल्या असतील त्या लोकांनी तिकडे सह्या करा. कारण ह्या सह्या मला त्या कमिशनरला नेऊन द्यायच्या आहेत.
कमिशनरला मला हे दाखवायचंय की साहेब तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. मी 2017 साली शाहू ज्या टायमाला माझ्या प्रभागाचे तुकडे केले, कात्रचा तलाव माझ्याकडनं काढून घेतला. कुणाल कुमार कमिशनर होते, किशोर शिंदे आमचा गटनेता होता आणि किशोर शिंदे मी स्वतः कुणाल कुमार साहेबांकडे जाऊन बसलो आणि कुणाल कुमार साहेबांना लिटरली अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या टायमाला आतमध्ये अँटी चेंबर मध्ये. आणि मी त्यांना हात जोडले. साहेब काही पण करा, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, फक्त कात्रचा तलाव माझ्यापासून तोडू नका. कारण तो कात्रचा तलाव याच प्रभागाला जोडलेला होता. याच प्रभागाला तो कात्रचा तलाव त्या टायमाला म्हणजे 2017ला प्रभाग क्रमांक 40ला जोडलेला होता. जो फिजिकली आपण पाहिला तर जो राजसच्या चौकातनं जो वरती रस्ता जातो गोठ्याची होतून तळ्याच्या कडनी, तिथनं अलीकडे हा प्रभाग होता संपूर्णपणे. परंतु आमदाराने तिकडच्या त्याला मला पाडायचा होता म्हणून त्यांनी जो तलाव माझ्याकडनं तोडला. मी लिटरली साहेबांना, मला ते रात्रभर मला त्यावेळेस झोप यायची नाही. मला ते दिसायचं मी एवढा मोठा झेंडा केला महाराष्ट्रातला 1 नंबरचा झेंडा मी तिथं उभा केला. फुलराणी तिथं उभी केली. कात्रचा तलाव 29 एकरातला कात्रचा तलाव माझा तिकडे उभा राहिला. आजी आजोबा उद्यान उभं राहिलं. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्मशानभूमी उभी राहिली. एक नाही पाटीलवाडा उभा राहिला, एक नाही शेकडो प्रकल्प मी त्या कात्रज तळ्यावरती केले होते. माझ्या आयुष्यातली 10 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिथं उभा केला होता. आयुष्यातली 10 वर्ष मी तिकडे घालवली होती. म्हणजे मी कायम सांगत असतो की त्या कात्रच्या तलाव परिसरामध्ये जेवढं पावसाचं पाणी पडलं नसेल ना तेवढा वसंतभराचा घाम पडला होता 10 वर्षामध्ये. परंतु तिथं शेवटी तेच झालं. तिथं पण राजकारण झालं. कात्रचा तलाव माझ्याकडनं तोडला. मी त्याच्या हातापाया पडत होतो की कुणाल कुमार साहेब फक्त एवढं करा, मला काय तुम्हाला करायचं ते करा, फक्त कात्रचा तलाव माझ्यापासून तोडू नका. कारण तो तलाव तोडल्यानंतर ना तिथं भविष्याचा वेध घेऊन काम करणारा नगरसेवक निवडून येणार नाही. मी त्या टायमाला ठणकावून सांगितलं होतं ना, आजची तळ्याची परिस्थिती जाऊन बघा काय झाली. फक्त तलाव माझ्यापासून तोडला. आज ना त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक चांगला राहिलाय. 5 कोटीच्या फाउंटनचं मातेरं झालं फुलराणी. ते पण मी आता ही 2007 आता 2022ची निवडणूक संपल्यानंतर फुलराणी चालू केली. झेंडा तर तुम्हाला नुसता दांडा दिसतोय, झेंडा दिसायचा बंद झालाय. ह्या गोष्टी आपण विचार करा. कात्रच्या स्मशानभूमीचं, ज्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर ना तिथं लोक अक्षरशः मला आठवतंय एक दिवशी रात्रीचा 12-12:30ला मी एका मैत्रीला गेलो होतो त्या स्मशानभूमीत. तिथं एक माणूस, एक मुलगा त्याच्या वडिलांना घेऊन व्हीलचेअरवरती फिरत होता स्मशानभूमीमध्ये. त्याच्या आईची मयत तिकडे आली होती. ती मयत जाळल्यानंतर ना तो त्या बाईचा नवरा त्याच्या मुलाला म्हटला मला जरा स्मशानभूमीत फिरवूया. आम्ही मयत झाल्यानंतर ना म्हणलं आले हे का फिरतात एवढ्या रात्रीचे इकडं. तर तो मुलगा सांगितला मला की माझे वडील म्हटले की मी मेल्यानंतर मला परत या स्मशानभूमीमध्ये आणि मला फिरून दाखव. म्हणजे विचार करा मी किती चांगलं काम त्या स्मशानभूमीचं केलं होतं. आज स्मशानभूमी मेलीये. आज कात्रजची स्मशानभूमीच मेलीये. तिथं पण आता मी वर्ष झालं परत लक्ष घालतोय. म्हणजे मी एक लोकप्रतिनिधी तर डोळे उघडे ठेवून आपण सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. आपण पण नुसतंच नगरसेवकांना कुणाला नावं नाही ठेवली पाहिजेत. आपण सुद्धा जागृत राहिलं पाहिजे. आता काय होतं जागरूक नागरिक हे नुसतं आपण फक्त कागदावरती बघतो. तेव्हा ही सगळी सह्यांची मोहीम आपण सुद्धा प्रत्येकाने महानगरपालिकेच्या पोर्टलवरती, बरोबर ना, पालिकेच्या पोर्टलवरती सुद्धा तुम्ही हरकती घेऊ शकता. त्याच्यामध्ये ही तारीख आता डिक्लेअर होईल, पण त्याच्या अगोदर ही चळवळ आपल्या भागामध्ये इतकी की या अजितदादा पवारांना, सुप्रियाताई सुळेंना आणि या बारामतीवाल्यांना कळलं पाहिजे. हे दक्षिण पुण्यातले नागरिक जागे. मला काय बारामतीची निवडणूक लढवायची नाही बरं का, 100% सांगतो मी तुम्हाला. मला जर खासदार व्हायचं असेल तर ते पुणे शहरामधूनच व्हायचे, मला बारामतीचं व्हायचं नाही. कोणती निवडणूक बारामतीमधनं लढायची नाहीये. परंतु मला वाटतं की माझ्या भागात भविष्यामध्ये जेव्हा माझ्या इथं परत महानगरपालिका, कारण आता महानगरपालिकेची निवडणूक ही नालायक लोक अजून 2025 पर्यंत होऊन देणार नाही. 2025 पर्यंत महानगरपालिकेची निवडणुकाच होणार नाही. आता निवडणुका होणार नाहीत का होणारच नाहीत माहित नाही. कारण आपला देश सध्याने हुकुमशाहीकडे चाललाय. अरे असं माझ्या 15 वर्षाच्या काळामध्ये पहिल्यांदा असं झालं की ज्या भागाला लोकप्रतिनिधीच नाहीयेत. आज विचार करा, तुमची गटारं साफ करायची म्हणलं काम कोणी नगरसेवकांची येत नाही. 2 वर्ष झालं आम्हाला बाहेर ठेवले. 2 वर्षापासून नगरसेवक बाहेर आहेत.
का तर यांना अस्थिर वाटतंय, राज्य सरकारला अस्थिर वाटतंय. राज्य सरकार जागेवरती नाहीये, त्यांच्या पायाखालची कधी वाळू सरकती परत, कधी येते परत सरकती परत. म्हणजे यांच्या जर पायाखालची वाळू समजा 2027 पर्यंत सरकलीच नाही तर 27 पर्यंत ही निवडणुका पण घेणार नाहीत. म्हणजे आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की हे आता जे चाललंय ना हे फक्त आणि फक्त राजकारण चाललंय. आयुक्तावरती कोण प्रेशर टाकते हे आपण पाहिलं पाहिजे. 40 वर्षामध्ये किती आयुक्त झाले असतील? 25-30 आयुक्त झाले असतील. परंतु 25-30 आयुक्तांनी जर इकडे या आरक्षणाला धक्का लावला नाही ह्या आयुक्ताला काय अधिकार आहे धक्का लावायचा? आज आहे उद्या जाणार आहे, पण आपल्या जागा आपल्या परत मिळणार आहे का जागा? त्यामुळे आपण आता जागृत राहा. आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये ज्या मोठ्या मोठ्या सोसायट्या या भागातल्या त्याच्यामध्ये आम्ही येणार आहे. आपली ही चळवळ इतकी मोठी झाली पाहिजे ना की आयुक्त, मुख्यमंत्री, पालकमंत्री, या भागाचे खासदार, या भागाचे आमदार वेळ पडला ना या भागाच्या आमदाराच्या दारात जाऊन आपण आंदोलन करू. भीमराव तापकीरच्या दारामध्ये आंदोलन झालं पाहिजे. 15 वर्ष तुम्हाला आम्ही निवडून देतोय, आता तुम्ही का चकार शब्द बोलत नाहीये? तुमची सत्ता आहे म्हणून मी कायम माझ्या मनाला ज्या गोष्टी पटतात ना मी तिथं मग मी कुणाच्याही विरोधामध्ये जातो. अरे हे तुम्हाला कळलं पाहिजे ना. अरे तुम्ही 15 वर्ष तुम्हाला ही लोक निवडून देतात ते, तुम्ही का तिथं शासन दरबारी तुम्ही बोलत नाही? का तुम्ही आयुक्ताकडे जात नाही की आमच्या भागातल्या कातरणी डेअरीचं पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचं आरक्षण नाही उठलं पाहिजे? हे आमदाराचं काम नाहीये का? कारण आता नगरसेवक कुणीच नाहीये. त्यामुळे आता डायरेक्ट इथं खाली जाऊन बघा तुम्ही. आता इथं खाली चौकामध्ये गेलात आजपर्यंत आमच्या 15 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी बघितलं नव्हतं की आमदाराने महानगरपालिकेच्या तिजोरीतून 3.5 कोटी आणले. काय मेहनत करे मुर्गा आणि अंडा खाय. आमच्या गोष्टी, आमचं बजेट, आमच्या बजेटवरती तुम्ही डल्ले मारताय आणि तुम्ही हे आमच्या बजेटवरती डल्ले मारून तुम्ही एवढे हे करताय. तुम्ही 3-3, 4-4 कोटीचे रस्ते. आमदाराला काय संबंध नगरसेवकांना महानगरपालिकेच्या बजेटमधून रस्ते करायचा? आमदार महानगरपालिकेच्या बजेटमधून रस्ते करायला लागले. आमदाराच्या तर मंत्र्यांच्या तर दारापाशी आहे ना 9.5 एकराचं आरक्षण. हे नाही दिसलं तुम्हाला 9.5 एकराचं आरक्षण? बाबा इथलं आरक्षण उठते. इथं लक्ष घातलं पाहिजे ना मंत्री महोदयांनी, तर रस्त्यावरती लक्ष घालायचं. या गोष्टी सगळ्या बघा, सगळं तू रडल्यासारखं कर्मी मारल्यासारखं करतो. हे सगळं चालू आहे. तुम्हाला आम्हालाच ह्याच्या अडचणी ज्या होणार आहेत ना ते तुम्हाला आम्हाला होणार आहेत. यांना काय नाही, त्यांच्या आता 5 वर्षात रिटायरमेंट जातील गावाकडे निघून, ते बारामतीला तिकडे राहतील. आमदारांचं काय माहित नाही, त्यांनी तर आता सगळ्या गोष्टी तलवारी मॅन करून टाकल्यात. तेव्हा जनतेने जागृत झालं पाहिजे, आपण जागृत झालं पाहिजे. ना तर आम्ही घसे कोरडे करून उपयोग नाही. परत नंतर जर तुम्ही म्हटलं आरक्षण गेलं तर त्याला वसंतमोरे जबाबदार नसणार आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला जबाबदार नसणार आहे. आमचं कर्तव्य आम्ही करतोय. एक नगरसेवक आहे मी, फक्त माझी जेवढी ताकद लावायची तेवढी मी लावतोय. माझ्या मागे तुमची ताकद उभी राहिली पाहिजे. ज्या वेळेस आपण या भागामध्ये एखादं आंदोलन करू, जे आम्ही आरएफडीचं आंदोलन केलं नदीपात्रामध्ये, नदीपात्रात जे आंदोलन उभं केलं, लाईव्ह केल्या 5 दिवस दादा कंटिन्यू, त्याच्यानंतर 10,000च्या पेक्षा जास्त लोक तुम्ही पाहिले असेल नदीपात्रामध्ये उतरली. आणि आज आरएफडी मध्ये त्यांना जी 6,500 झाडं तुटणार होती त्या 6,500 झाडांसाठी त्याची दखल घेऊन ते थांबवावं लागलं. 6,500 झाडांमधली एक सुद्धा फांदी तुम्ही तोडू शकत नाही, अशा प्रकारचा आदेश आपण आणला फक्त लाईव्हच्या माध्यमातून. म्हणून हे आरक्षण उठलेलं पाहिजे. हे आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे तसं कंटिन्यू राहिलं पाहिजे. याच्याकरता आम्ही रात्रीचा दिवस करायला तयार आहोत. पण तुमची साथ आम्हाला आहे का नाही? तुमची साथ आम्हाला असणे फार गरजेची आहे. तुमची साथ आमच्या पाठीमागे असेल. आज रविवार आहे त्यामुळे आजची संख्या थोडी रोडावलेली आहे. कारण बऱ्याच लोकांना रविवार म्हटले की जरा आरामाचा दिवस असतो, झोपायचा दिवस असतो. परंतु आमच्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही पोहोचणार आहे. तुमच्या सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही माउथ टू माउथ लोकांपर्यंत चर्चा करा. अरे हे आरक्षण नाही उठलं पाहिजे, हे आरक्षण नाही उठलं पाहिजे. वेळ प्रसंगी या कात्रज दूध डेअरीला घेराव टाकायचा प्रयत्न, आपण एक मानवी साखळी करण्याचा प्रयत्न कात्रज दूध डेअरीच्या भोवती करू. त्यांना ती पण ताकद आपण दाखवू. चारही बाजूने रस्ता आहे, या रस्त्याला आपण प्रत्येक ठिकाणी सोसायट्यांमध्ये जाऊन सांगू की अमुक अमुक वेळेस तुम्ही इकडे साखळी करा की आरक्षण आमचं आहे.
वेळ प्रसंगी तिथं त्यांच्या दारामध्ये उपोषणाला बसायचं, लोक लय उपोषण करतात. आपण एक दिवशीच करू. ते उपोषण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये या आरक्षणाच्या बाबतीत असतं. हे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत आहे तसं कंटिन्यू राहिलं पाहिजे. एवढं आज या ठिकाणी सांगतो. जर कुणाला इथे व्यक्त व्हायचं असेल तर एक दुसरे दादा आमचे लोकप्रतिनिधी आहे, माझा मित्र आहे, पंचायत समिती सदस्य आहे. दादा सध्या मला माहित नाही शिवसेना इकडे का इकडे, परंतु त्याच्यामध्ये आम्ही वर्गमित्र आहोत. दादा त्याच्यामध्ये तू थोडी सगळ्यांच्या वतीने तू एक लोकप्रतिनिधी राहिलेला आहे. आले भाऊ बोलतील 2 मिनिटांमध्ये. आपण प्रत्येक जण बोलून आपल्या भावना इकडे व्यक्त करा, जेणेकरून आपल्याला पुढे जे काही आंदोलनाची दिशा ठरवायची ते ठरवतील. मी दादाला विनंती करतो की दादा कोंढरे या ठिकाणी 2 शब्द बोलाव. उपस्थित सर्व मंडळी, आज तात्यांनी जे उपक्रम जे आपले गार्डन आहे हे आतापर्यंत सगळे गार्डन त्यांनी असे बनवले की लोकांपर्यंत जाऊन लोकांना जे पाहिजे ते त्यांनी करून दिले. पण आता आपण त्यांच्यासाठी आपण एक ते 9 एकराचा प्रकल्प कात्रज डेअरीमध्ये तिथं आरक्षण आहे त्याच्यासाठी आपण सर्वजण तुमच्या पाठीशी आहे असं मी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने तुम्हाला आमचा पाठिंबा राहील अशी विनंती. नमस्कार. आज तात्यांनी जो काही विषय तो मांडला, आता गेले 57 वर्ष मी या भागात राहतोय, पण मला पण माहिती नव्हतं की कात्री डेअरीची जागा हेच आम्ही म्हणत होतो. त्यावेळेस आता यांनी मध्यंतरी रस्ता करून घेतला त्यावेळेस पण बराच मला वाटतं त्यामध्ये खल तुमचा झाला आणि नंतर रस्ता झाला. आजचा विषय अतिशय चांगला विषय तात्याने अतिशय, आणि आतापर्यंत त्यांनी बरेचसे विषय ते समोर म्हणून त्यांचं कौतुक करत नाही. तुमच्या मागे आम्ही बरं आमचा इथे विषय होतात की काही गोष्टीमध्ये नगरसेवक कसा असावा किंवा लोकप्रतिनिधी कसा असावा हे वसून मोरेंकडून शिकावं. कारण छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी आयुष्यात कधीच लक्ष दिलेलं मी तरी ऐकलं नाही. पण इतका मोठा विषय आज बाकी कुणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्या विषयाला हात घालत नाहीत. तात्यांनी अतिशय सजगपणे त्यामध्ये हात घातलाय आणि त्याच्यामध्ये त्यांचा स्वतः स्वार्थ काहीच नाही. स्वार्थ उलट आपला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्या मुलाला खेळायला आरक्षण जागाच राहणार नाही. कारण या ठिकाणी आता जागा नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठं नवीन रिझर्वेशन पडणार नाही, कारण जागा शिल्लक असल्यामुळे रिझर्वेशन पडणार नाही. त्यामुळं निश्चित तात्या तुमच्या या उपक्रमाला आमची मनापासून साथ आहे. तुम्ही कधी पण आवाज द्या. तुम्ही ज्यावेळेस सिटी आपला सोसायटीमध्ये घ्याल किंवा सरहद चौकात घ्याल, कुठे पण सार्वजनिक ठिकाणी आंदोलन घ्याल आम्हाला कळवा. आमची संपूर्ण टीम निश्चित आपल्याबरोबर राहील. कारण विषय अतिशय चांगला आहे, आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि आपल्या सर्वांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे तात्या मी तुम्हाला खरोखर आमच्या सर्वांच्या धन्यवाद देतो आणि असे विषय असल्यानंतर कधी पण आवाज द्या. आमची साथ तुम्हाला निश्चित राहणार आहे. धन्यवाद. अजून कोणाला बोलायचे? जमलेले उपस्थित ज्येष्ठ नागरिक वर्ग आणि सर्व माझा मित्र परिवार, मी थोडासा यायला उशीर झाला मला इथं रविवार असल्यामुळे तात्यांनी सांगितल्याप्रमाणे. पण मी आल्यानंतर शेजारी चर्चा केली की काय विषय आहे नेमका, काय चाललाय तो कळावा. आता मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विधानसभा संघटक आहे. तो आज तुम्ही मुद्दा मांडला आणि आता सांगितलं मला त्यांनी कानामध्ये की काय विषय आहे. आजपर्यंत म्हटलं असं वाटत होतं कात्रज डेअरी म्हणजे फक्त कात्रजच दूध डेअरी, जे काय भागा आहे मोकळं ती बी डेअरी. पण आज तात्यांनी जो मुद्दा उपलब्ध केलाय आणि तो चांगल्या पद्धतीचा मुद्दा आहे. आज आम्हाला कळलं की तिथं अशा पद्धतीचं आरक्षण आहे. तर तात्या, मी वेल्हे तालुक्याचा एक नागरिक म्हणून इथला पुणे शहरामध्ये माझं थोडंफार वलय जे आहे त्या वलयाच्या दृष्टिकोनातून आमची शालिनी विश्व सोसायटी तुमच्या ह्या आंदोलनामध्ये 100% सहभागी राहील आणि माझा मित्रपरिवार सुद्धा ह्या तुमच्या आंदोलनामध्ये 100% सहभागी राहील असा मी शब्द देतो आणि थांबतो आणि तुमचे अभिनंदनही करतो. धन्यवाद. धन्यवाद. ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोणाला बोलायचंय? फक्त तात्या खरं आमचे चांगले आहेत, मोरे बागायचे आम्ही सगळे आम्ही इथं समोर असतो सगळे रोज
रोज असतो बरं रोज नांदे तात्या असलं की धन्यवाद. तुमच्यावर कायम आहे आणि आम्ही सगळे आजोबा आहे बरं का? आम्ही सगळे आपल्याला आजोबा फक्त आपण एवढं लक्षात ठेवायचं की या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे नागरिक आज 40-50च्या पुढचे आहेत. इथं 60-70च्या पुढचे बसलेले आहेत. दादा आपला आता 49 चालू आहे, त्यामुळे आपले तर 50 गेले जाऊ. आपल्या पुढच्या पोरांचे आपले पुढचे आयुष्य जाऊ नये. आपण आपल्या घरामध्ये हा विचार केला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला लहान पोरं दिसतील ना, त्यावेळेस ही लोक तुमच्या पोरांचा विचार करणार आहेत, त्यांच्या पोरांचा विचार करतात. आपल्या पोरांचा कोण विचार करणार नाहीये. इकडे मॉल झाला तर त्यांच्या पोरांना घर बसल्या उत्पन्न कसं मिळेल, त्यांच्या पोरांना भाडी कशी मिळतील, त्यांच्या पुढच्या पिढ्या सात. अरे किती कमवून ठेवताल राव, किती कमवून ठेवताल, काय त्याला आहे का नाही मर्यादा? आज तुमच्याकडे ईडी यायला लागली म्हणून तुम्ही पक्ष बी बदलायला लागले. त्यामुळं आपल्याला काही ईडी येत नाही आपल्याकडे, आपल्याला पक्ष बी बदलायची गरज नाहीये. तुम्हाला जनतेचा कोणचा पक्ष आहे याचा विचार करा. राज्यामध्ये कळते का कोण कोणत्या पक्षात येते? मला आता दादा माझा मित्र आहे, परंतु मला विचारावं लागलं, कारण ही सामान्य कार्यकर्त्याची आजची परिस्थिती आहे. दादा कोण कुठल्या राष्ट्रवादीत आहे आणि कोण कुठल्या शिवसेनेत कळायलाच तयार नाहीये. राज्यात पक्षच राहिले नाहीत. म्हणून तुमचा आमचा जो पक्ष आहे ना, हा आपला पक्ष जागृत राहिला पाहिजे. तुम्ही सगळे जागृत राहिले पाहिजे. आजपासून ही चळवळ तुम्ही तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ह्याची चर्चा केली पाहिजे की कात्रज डेअरीचं आरक्षण आम्ही उठून देणार नाही. मी आता एक आवाज देतो तुम्हाला, फक्त तुमचा मोठा आवाज माझ्यासोबत येऊ द्या. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे ह्या प्रशासनाचं करायचं काय, या प्रशासनाचं करायचं काय, प्रशासनाचं करायचं काय. धन्यवाद सगळ्यांना मनापासून आभार सगळ्यांचे. ही चळवळ चालू अशीच राहील जोपर्यंत या खासदारापर्यंत आमदारापर्यंत जात नाही तोपर्यंत. जी लोक सह्या करायची राहिली असतील त्यांनी कृपया इकडे सह्या करून घ्या. आजचा हा तरी थांबवतोय. धन्यवाद. करा दादा. माझी पंचायत समिती कुठला गट? शिंदे गट का वर्षापूर्वी मोबाईल नंबर सेना का घेऊ बरं का? नको नाही, ते आपल्याच गटात देतो पण आता आपल्या गटात उद्या दुसऱ्या गटात. अरे हा गट नाही, हा मित्र पक्ष आहे. सगळे मिळून चळवळ करतात. बघा खरी राष्ट्रवादी इकडं पेपर वाटाणा त्यांचा खाली. राष्ट्रवादी असलं तर कुणी गाव असं नाही. विषय बरोबर आहे. नवीन ग्राउंड नाही पक्ष ना आपला महत्वाचा, आपलं भवितव्य महत्वाचं. प्रत्येक नागरिक सगळं चालू